पहिल्या षटकातील पहिला चेंडू फेकेल, समोर असेल फलंदाज करण धुले, राऊंड विकेट। पहिला चेंडू होता, इथे मात्र सन्मान दिला या चेंडूला, कोणती धावसंख्या नसेल। सुरेख सुरुवात इथे दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूवरती कोणती धावसंख्या नसेल, सुंदर सुरुवात केली सूरज पाटील न। पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव फेकलाय, शांत बसवलंय पहिल्या चेंडूवरती फलंदाज करण धुले या फलंदाजाला। डावखुऱ्याचा फलंदाज कट केलाय चेंडूला, शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे एक धाव सहजपणे कंप्लीट केले। दुसरी धावेचा प्रयत्न जरूर इथे केला जातोय, मात्र असफल। एकच धाव, एकाच धावेने समाधान मानावं लागतंय या दोन फलंदाजांना। एका धावेने करण धुले यांना स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलंय। दोन चेंडूचा इथे खेळ समाप्त होतोय आणि दोन चेंडूच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ श्री 11 जोविले संघ 1 या धावसंख्येवरती धावून पोहोचलाय। खूप चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळतोय। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि या षटकामध्ये धावा जमवणं खूप गरजेचं असेल, मात्र ते धावा जमवता येतील का षटकाचा आपण विचार केला। दोन चेंडूची समाप्ती झाली, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल। राईट अप ओव्हर द विकेट सूरज पाटील। फुलटा चेंडू होता, क्रॉस द लाईन खेळून काढलाय, ताकद वापरली, दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे जोपर्यंत पोहोचतील आणि इथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। सुरेख कामगिरी, नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात क्षेत्ररक्षकानं, सॉरी या 3 धावा कंप्लीट केल्या, एक धाव नक्कीच वाचवली आपल्या संघासाठी। सर्वस्व पणाला लावलं होतं क्षेत्ररक्षकानं, खूप चांगली कामगिरी। मात्र 3 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती आणि 3 संघ पुढे सरकला। एकूण धावसंख्या 3च्या मदतीनं जाऊन पोहोचलाय। 3 चेंडूची समाप्ती 4 या धावसंख्येवरती। शांत क्रिकेट इथे नक्कीच आपल्याला आता मात्र पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल, डावखुऱ्याचा फलंदाज मात्र इथे करण धुले ऑन स्ट्रायकिंगवरती असेल। गोलंदाज तयार सूरज पाटील, राऊंड विकेट। यावेळी मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला होता, बॅटची कडा घेतली होती। एकच धाव, एका धावेपेक्षा काहीच ना, एकीर दुहेरी तिहेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना हे दोन फलंदाज मैदानावरती एकने संघ पुढे सरकला। एकूण धावसंख्या 5 धावा। खूप चांगल्या षटकाची फेकी सूरज पाटीलच्या माध्यमातून अद्यापपर्यंत 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं। चांगली सुरुवात केली, संघाच्या संघनायकानं दिलेली जिम्मेदारी चोखपणे निभावत असताना मैदानावरती अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील। मात्र इथेही मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची काढा घेतली, यष्टीरक्षकानं आपलं काम सफलतेनं पूर्ण केलं आणि इथे फलंदाज मात्र इथे बाद होतोय। अजय धुले हा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय श्री 11 जोविले संघाचा। एकूण धावसंख्या 5 वर। तर नक्कीच इथे पहिला फलंदाज बाद झाला 5 या धावसंख्येवरती श्री 11 जोविले संघाचा। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते, 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज भारत धुले यावेळीस मैदानामध्ये। सूरज पाटील याची प्रशंसा करावी लागेल, अप्रतिम षटकाची फेकी, त्याच्या माध्यमातून अद्यापपर्यंत 5 चेंडू फेकलेत, एक सफलता प्राप्त केले, केवळ 5 धावा खर्च केल्यात। अजूनही षटकाचा विचार केला तर अंतिम चेंडू शिल्लक असेल। अंतिम चेंडूचं काय रहस्य असेल, किती धावा येतील या चेंडूवरती, हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल मैदानावरती। भारत धुले यावेळीस मैदानामध्ये या चेंडूचा सामना करेल। अप्रतिम वेगवान चेंडू होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे झाला नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता। षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो श्री 11 जोविले संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 5 या धावसंख्येवर।
पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. थँक्यू डीजे मास्टर यांच्या माध्यमातून सुंदर गीतांची मेजवानी त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र शांत क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. सूरज पाटीलचं पहिलं षटक आपण पाहिलं, पूर्णपणे शांत बसवलं ते म्हणजेच जोविली संघाच्या फलंदाजांना. मात्र इथे सुरेख कामगिरी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल या दोन फलंदाजांना. जास्तीत जास्त धावा जमवणं खूप गरजेचं असेल. जर वाघिवलीवाडा संघासमोर तुम्हाला जिंकायचं असेल तर 65 ते 70 धावांचं आव्हान ठेवणं खूप गरजेचं असेल. आणि तो आव्हान ठेवायचा असेल तर मोठे फटक्यांची गरज नक्कीच असेल, ती म्हणजे जोविली संघाला मोठे फटक्यांची अपेक्षा असेल, ती अपेक्षा पूर्ण करावी लागेल. यावेळेस मैदानामध्ये या दोन फलंदाजांना करण धुले पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज भारत धुले यावेळेस मैदानामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतील. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज वाघिलवाडा संघाकडून दर्शन पाटीलचा पहिला चेंडू होता. स्टेअर केल्या चेंडूला केवळ दिशा दिले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट केली. एका धावीपेक्षा इथे काहीच नाही. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 6 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. तर नक्कीच वाघिलीवाडा संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक कुमारी प्रिन्सी सूरज घरत वरचवले यांच्याकडून. तर नक्कीच विकेट हॅट्रिक साठी असेल 500 रुपयाचा पारितोषिक. मात्र इथे एकच धाव या चेंडूवरती देखील आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावसंख्येने संघाला आकार देत असताना हे दोन फलंदाज मैदानावरती. पहिलं षटक पाहिलं होतं आपण सूरज पाटीलचं, त्यानंतर दर्शन पाटील. अप्रतिम कामगिरी जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली होती, जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये झाली होती त्याच प्रकारची सुरुवात दर्शन पाटील गोलंदाज याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च केल्यात. यावेळी स्टेअर केल्या चेंडूला डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल होईल का? आणि सफलतेनं 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या आणि 2ने संघाला आकार दिला. एकूण धावसंख्या 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 9 या धावसंख्येवरती. अजूनपर्यंत जर आपण विचार केला अद्यापपर्यंत 9 चेंडू संपलेत. एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. कोणताही षटकार चौकार अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाही. मात्र त्या फटक्यांची खूप गरज असेल श्री 11 जोविली संघाला. ते फटके येतील का असा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह. प्रेक्षकांची खूप मोठी गर्दी यावेळेस आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला वाघिलीवाडा संघ, एका बाजूला जोविली संघ. यावेळेस मात्र बिगिट केलाय, उंची घेतलाय चेंडूनं, अंतर कमी गाठलाय. क्षेत्ररक्षकानं प्रतिम झेल पकडलाय. सुरेख कामगिरी तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सूरज पाटील. सुरेख कामगिरी, अप्रतिम झेल आणि ते दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय श्री 11 जोविली संघाचा. एकूण धावसंख्या 9 वर. थँक्यू डीजे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी सूरज पाटील याच्या माध्यमातून. गोलंदाजांना साथ कशाची हवी असते तर गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते आणि ती साथ देत असताना वाघिलीवाडा संघाचे क्षेत्ररक्षक अप्रतिम कामगिरी. त्या साथीच्या जोरावरती गोलंदाजी करतोय. सफलतेची गोलंदाजी आपल्याला अद्यापपर्यंत पाहायला मिळतोय. दर्शन पाटील हा गोलंदाज एकूण 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या, एक सफलता प्राप्त केली. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय महेंद्र धुले, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. मात्र आता कुठेतरी अडचणीमध्ये सापडत असताना यावेळी श्री 11 जोविली संघ. मात्र या अडचणीतून कुठेतरी बाहेर निघावं लागेल. या दोन फलंदाजांवरती खूप मोठी जिम्मेदारी असेल, कारण ऍज अ ओपनर आता मात्र ट्रॅव्हलिंग कक्षामध्ये आपण पाहतोय 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे 2 फलंदाज मैदानावरती कट केला चेंडूला स्वतःच्या फॉलो मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मात्र इथे एक धाव कंप्लीट केली.
आणि ते चुकीचा क्षेत्ररक्षण आणि घाई केली या फलंदाजानं आणि त्याचा परिणाम भोगावा लागला। दुसरी धाव घेण्याच्या नांदामध्ये फलंदाजाला इथे बाद होऊ लागलं आणि ते तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय। श्री 11 जोविली संघाचा धावसंख्या धाव फलकावरती 10। संकटात नाही आणि ते संकटात जावं लागलं फलंदाजाला। फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच महेंद्र धुले। नवीन फलंदाज मैदानामध्ये 5व्या क्रमांकावरती विवेक गायकवाड मैदानामध्ये दाखल होतोय। मात्र आता कुठेतरी अडचणीमध्ये जोविली संघ। खूप चांगली कामगिरी इथे आपल्याला पाहायला मिळतोय दर्शन पाटील या गोलंदाजाकडून। षटकाचा आपण विचार केला तर अजूनही अंतिम चेंडू शिल्लक असेल। समोर आता मात्र फलंदाज असेल भारत धुले। येणाऱ्या चेंडूचा सामना करेल आयटम ओव्हर द विकेट। अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये। अप्रतिम चेंडूची फेकी वेगवान चेंडू होता मात्र फलंदाजाला समजला नाहीये। निर्धाव चेंडूची ते सांगता होतोय। षटक क्रमांक दुसरं समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री 11 जोविली संघ जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 10 या धावसंख्येवर। धावसंख्या जमवते मोठी धावसंख्या तुम्हाला जमवावी लागेल कारण तुमच्या समोर वाघिलेवाडा सारखा संघ आहे आणि त्यांच्या समोर जिंकायचा असेल तर तुम्हाला 65 ते 70 धावांचं लक्ष्य ठेवणं खूप गरजेचं असेल आणि तो लक्ष्य ठेवायचा असेल तर मोठी कामगिरी करावी लागेल। मोठे फटके लागावे लागतील तुम्हाला मोठा प्रवास करावा लागेल। मात्र यावेळेस तो प्रवास करता येईल का या फलंदाजांना। तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पुन्हा एकदा सूरज पाटील। तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 5 धावा खर्च केल्या 1 सफलता प्राप्त केली। पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी आपल्या हातामध्ये घेतली आहे। स्टेअर केल्या चेंडूला केवळ सन्मान दिलाय। क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट। एका धावेपेक्षा इथे काहीच नाही। एकीर दुरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना 2 फलंदाज मैदानावर संघाची धावसंख्या एकूण 11 धावा धाव फलकावरती पूर्णपणे शांत बसवलंय यावेळी जोविली संघाच्या या फलंदाजांना। अद्यापर्यंत आपण विचार केला कोणताही मोठा फटका अजूनही आपल्याला पाहायला मिळाला नाहीये। सूरज पाटीलचा चेंडू स्टेट ड्राइव्ह मात्र इथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल। अपेक्षा होती ज्या फटक्याची ती अपेक्षा पूर्ण केली आणि खूप उशिराना मोठा फटका पाहायला मिळाला 4 धावा। डीजे आता मात्र या जोडीवरती खूप मोठी जिम्मेदारी असेल आणि ती जिम्मेदारी निभावावी लागेल। मोठे फटके लागावे लागतील। चौकार जरूर आला होता मागच्या चेंडूवरती मात्र या चेंडूवरती कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय सूरज पाटील याच्याकडून। हा चेंडू मात्र निर्धाव। संघाची धावसंख्या स्थिर असेल। एकूण धावसंख्या 15 धावा धावफलकावरती षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे। 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय राईट ओव्हर द विकेट। यावेळी ताकद कमी वापरले दिशा दिले क्षेत्ररक्षक चेंडूवरती अप्रतिम क्षेत्ररक्षण। तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय भाग्येश सुरते। खूप चांगले क्षेत्ररक्षण खूप चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजेच सोनाक्षी 11 वाघिलीवाडा या संघाकडून। खूप चांगली कामगिरी। एकूण धावसंख्या 16 धावा। या चेंडूवरती देखील 1च धाव आली। खूप चांगले क्षेत्ररक्षण तितकी चांगली गोलंदाजी
आपल्याला पाहायला मिळते सूरज पाटील या गोलंदाजाकडून पहिल्या षटकामध्ये 5 धावा आणि त्यानंतर तिसरं षटक सुद्धा त्याच पद्धतीनं फेकत असताना फुलटा चेंडू होता पंचांकडे मोठा अपिलामध्ये उत्साह जास्त होता विश्वास कमी अपील देखील इथं फेटाळला गेलाय मात्र इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये मात्र इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होते कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती पूर्णपणे शांत बसवले या चेंडूवरती एका पाठोपाठ हा चेंडू देखील निर्धाव आहे धावसंख्या स्थिर असेल 16 धावा धावफलकावरती सूरज पाटील गोलंदाज अंतिम चेंडू असेल या षटकातील 5 चेंडू फेकले त्यामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्यात जितकी प्रशंसा करावी तितकी कमी मात्र तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवरती आलेला हा मोठा फटका षटकार - 2022 तर नक्कीच जोविली संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी असेल षटकार हॅट्रिक साठी आमचे मान्यवर नरेंद्र गोमालेजी यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक नरेंद्रजी गोमाले साहेब यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी श्री 11 झुविली संघासाठी तुझ्या नावाने संघ खेळतोय तुझ्या नावाने स्पर्धा भरवतोय तू आहेस आमच्या लाडाचा देवांश तुला आम्ही खूप मिस करतोय तुला आम्ही खूप मिस करतोय थँक्यू डीजे तर नक्कीच आपण ही स्पर्धा आमचे काही प्रेक्षक वर्ग फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतात आणि त्या स्पर्धेला शुभेच्छा देखील आल्या डस्टर ग्रुप यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो तर नेक्स्ट मॅच असेल मी विनंती करतोय गावदेवी उसारली संघाचा संघनायक आणि खलिवली चॅलेंजर पारगाव संघाचा संघनायक या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे नेक्स्ट मॅच असेल गावदेवी उसरली विपक्ष खलिवली चॅलेंजर पारगाव या दोन संघांमध्ये तत्पूर्वी श्री 11 चर्मन जोविली संघाचे पुरस्कर्ते नरेंद्रजी गोमारे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे नेहमीच जोविली संघ पुरस्कृत करत असतात आणि नुकतीच झालेली खालापूर रजनी स्पर्धा आपण पाहिली तिथे सुद्धा एक चांगला परफॉर्मन्स केला होता तृतीय क्रमांकाचा मानकरी मात्र हा संघ राहिला होता आणि सातत्यानं बदलापूर परिसरामध्ये मात्र नेहमी या संघाचं प्राबल्य पाहायला मिळते खास करून आणि आज मात्र पनवेल नगरीमध्ये नक्कीच मान्यवरांचं आम्ही नक्कीच स्वागत करू विनंती असेल मान्यवरांना या आपण मंचावरती आपलं स्वागत असेल मात्र इथे चौथ्या षटकाला सुरुवात होते चौथे षटक पाहतोय गोलंदाज सुमित पाटील पहिला चेंडू फेकला एकच धाव एका धावेपेक्षा काहीच नाही संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले तर नक्कीच 23 धावा धावफलकावरती शांत क्रिकेट मात्र जोविली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी स्टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र चेंडूला वेग होता बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये गोलंदाज सुमित पाटील याच्याकडून फेकलं जाणार आहे षटक पहिल्या चेंडूवरती एक धाव त्यानंतर हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला संघाची धावसंख्या स्थिर 23 धावा धावफलकावर तर लगातार 3 चौकारांसाठी सुद्धा पारितोषिक असेल 2000 रुपयांचं आणि लगातार 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक
तर सन्माननीय नरेंद्रजी गोमारे साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पनवेल नगरीमध्ये. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड बाद होतोय. फलंदाज परतेल इथून मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि आणखीन एक धक्का मात्र बसलाय तो श्री 11 जनमान चोबेली संघाला. त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय. एकच धाव. तर नक्कीच आमच्या मंचावरती आमच्या मान्यवरांचं आगमन झालंय. पनवेल कोऑपरेटिव्ह अर्बन बँकचे संचालक आदरणीय अनिलजी केनी साहेब यांचं देखील इथे आगमन. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांचा इशारा आहे ते हा चेंडू स्क्वेअर अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. बोनसच्या रूपाने एक धाव खर्च केली. या गोलंदाजानं 25 धावा धावफलकावरती पूर्णपणे शांत बसवले. यावेळी जोबिली संघाच्या फलंदाजांना एकंदरीत आपण विचार केला तर सुमित पाटीलचा या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू फेकलेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. चौथा षटक मार्गस्थ आहे मात्र इथे बिग हिट केलाय. ताकद वापरली या चेंडूवरती आणि चेंडूला धुडकावून दिलंय. डीप मिडविकेट रिजन मध्ये सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. चमत्कार घडणार नाही. समाप्तीनंतर जय महाराष्ट्र हा गर्जा जय जयकार. जय वारकरी जय धार. तिथे चौकार आला या चेंडूवरती. चौथ्या षटकातील अंतिम चेंडू होता आणि चौकाराच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 35 धावा. टॉससाठी मी विनंती करतोय. पुन्हा एकदा विनंती असेल गावदेवी उसारली संघाचा संघनायक आणि खलिवली चॅलेंजर पारगाव संघाचा संघनायक आपणास विनंती असेल आपण या टॉससाठी नेक्स्ट मॅच तुमचाच असेल तर आपण टॉससाठी यायचं आहे. आमच्या मंचाशी आपण संपर्क साधायचा आहे. अंतिम षटक भाग्येश सुरते गोलंदाज सोनाक्षी 11 वाघिलीवाडा संघाकडून. यावेळी हा चेंडू मात्र हॉपस्टम सोडून गेलाय. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू स्क्वेअर पहिला चेंडू ते स्क्वेअर फेकलाय. भाग्येश सुरते या गोलंदाजानं 36 धावा धावफलकावरती. फलंदाज मैदानावरती भारत धुले आणि योगेश बोराडे
मैदानावरती खेळ करत असताना तिसऱ्या आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती आपला खेळ दाखवत आहेत. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, यष्टीरक्षकानं आपलं काम सफलतेनं पूर्ण केलं आणि इथे फलंदाज बाद होतोय. योगेश बोराडे, श्री 11 जोविली संघाचा हा 5वा गडी बाद झाला. एकूण धावसंख्या 36 वर. पहिला चेंडू इथे स्वेर फेकला, त्यानंतर मोठी सफलता प्राप्त केली. योगेश बोराडे सारखा फलंदाज बाद केला. तर बाय कमान रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर त्याचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आणि त्याचे सुपुत्र ध्रुव आकाश तारेकर, छोटा आकाश, त्याचं सुद्धा स्वागत आहे. बऱ्याच महिन्यानंतर मात्र खलीवली पुरस्कृत चॅलेंजर पारगाव संघ मैदानामध्ये होतील आणि त्याची उत्सुकता मात्र साऱ्यांनाच लागले. संदीपन पाहायला गेलं तर स्क्रीनवर आपण पाहतोय ध्रुव, छोटा आकाश. रायगड नव्हे तर भारतामधील एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतामधील आकाश तारेकरला आपण पाहू शकता स्क्रीनवर. आणि त्याचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये बिग फाईट मुकाबला असेल. तुर्तास लक्ष केंद्रित करूया या लढतीकडे. इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि अजून एक धाव मात्र ऍड केली जाईल. ती श्री 11 जनमान जोवेली बदलापूर बेल्ट परिसरामधील संघ आहे. नेहमी त्या विभागामध्ये चांगलं क्रिकेट खेळत असतो, परंतु बऱ्याच वेळा नरेंद्रजी गोमारे साहेबांकडून हा संघाला पुरस्कृत होताना आम्ही पाहिले. आणि त्यांची सुद्धा फार मोठी स्पर्धा नेरळ विभागामध्ये नेहमी पाहायला मिळते. कोविडमुळे 1-2 वर्ष नाईट स्पर्धा झालेली नाहीये, परंतु ब्रदर्स ग्रुप आयोजित ती स्पर्धा एक फार मोठी स्पर्धा, त्या विभागामधील एक नामवंत स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे सातत्याने पाहिलं जातं ती अर्थातच मंगेश 11 कोल्हारे, अर्थातच नरेंद्रजी गोमारे त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्याचप्रमाणे त्या जोवेली संघाचे पुरस्कर्ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांना सुद्धा आपण स्क्रीनवर पाहू शकता नरेंद्र गोमारे साहेबांना. इथे मात्र पंचांची प्रतिक्रिया आलेली नाही, पण फलंदाज मात्र बाद झालाय. तर नक्कीच फलंदाज इथे बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सुशांत. यावेळेस ताकद कमी वापरले, चेंडूने उंची घेतली, अंतर कमी गाठलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे झेल पकडला जातोय, अप्रतिम झेल भाग्येश सुरतेच्या माध्यमातून. आणि यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय भारत धुले. एकोणचाळीस धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती, 7 गडी बाद श्री 11 जोविली संघ. मात्र अजूनही विचार केला तर अंतिम चेंडू असेल या षटकातील. कट केलाय चेंडूला, केवळ दिशा दिले, एक धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न इथे केला जातोय आणि प्रयत्न सफल होतोय. तिसरीचा देखील प्रयत्न आणि ते तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. 2 धावा आल्या या चेंडूवरती. इथे मात्र पहिला सत्र समाप्त होतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर श्री 11 जोविली संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 41 धावा आणि 42 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच सोनाक्षी 11 वाघिलवाडा संघासमोर. तर टॉस केला जाईल या मंचावर. मी विनंती करतोय पनवेल अर्बन बँकेचे संचालक सन्माननीय केणी साहेबांना की आपण शुभ हस्ते त्या सामन्याचा आपण टॉस करावा.
तर अनिलजी गणी साहेबांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण करायचा आहे. गावदेवी उसरली आणि दुसऱ्या बाजूला मात्र खलिवली पुरस्कृत चॅलेंजर पारगाव आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय अँड कंपनी मात्र सज्ज होईल. पहिल्या फेरीमधील ही चौथी लढत असेल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. टॉस केला जातोय. पहिला सामना असेल तो चॅलेंजर पारगाव संघाचा, जो ग्रामीण टेनिस क्रिकेट मधून मात्र खेळेल. आणि या टॉस जिंकलाय तो उसरली संघानं. निर्णय काय असेल? फिल्डिंगच असेल. किती चॅलेंज आहे चॅलेंजर पारगाव संघाचं. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट पासून बराचसा दूरवर आहे आकाश तारेकर, परंतु तरी सुद्धा किती आव्हान असेल तुमच्यासाठी? आव्हान तर नसेल, कारण की आकाशची आम्हाला वाटते ग्रामीणची पहिलीच मॅच आहे. आम्हाला प्लस पॉईंट असेल, तो ओपनचे खेळून मिळालं. आम्ही ग्रामीणची मॅच खेळतोय, आम्हाला तो प्लस असेल की आमचे ग्रामीणचे त्यांचे बॉलर आम्ही जो वापरणार आहोत तो त्याला माहीत नसतील आणि आम्ही त्याची बॅटिंग सर्व बघतोय ओपनसाठी, म्हणजे आम्हाला ते प्लस पॉईंट असेल की त्याची बॅटिंग बघतोय आम्ही. तरी सुद्धा तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सगळ्यात प्रमुख चॅलेंज काय असेल? कारण समोर फलंदाजी आहे पारगाव संघाची, जी आजपर्यंत बलाढ्य फलंदाजी आपण ओळखत आलोय आणि त्या बलाढ्य फलंदाजीला रोखायचं आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 50 ते 55 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी मात्र कोणते चांगले गोलंदाज त्यांच्यावर खास करून आज म्हणजे हे गोलंदाज जर आज चांगले राहिले तर नक्कीच या 50-55 धावांपर्यंत रोखता येऊ शकेल. अशी कोणत्या गोलंदाजाची नावं सांगाल? आमचा तर 40+ संजय भगत, म्हणजे अंकल बोलतात, तो तर आहेच, या इन्फॉर्म आहे. प्लस बघायला गेलं तर आम्ही एक नवीन प्लेअर आता तयार केला आहे, तो एक आहे. नागेश खंडागले सुद्धा आहे, तो पण आम्हाला इन झालेला आहे आता या मॅचला. आणि 2 प्लेअर आहेत, पण प्रयत्न करू का ते सुद्धा चांगला करतील. तर नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. तर टॉस विरोधामध्ये गेलाय आकाश. खरं तर सगळ्याच रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटला उत्सुकता लागली होती की चॅलेंजर पारगाव संघ कधी खेळणार, आणि आज ती रात्र आज उजाडले. आकाश, काय सांगशील, कसं वाटतंय आज ग्रामीण टेनिस क्रिकेटमधून मात्र पदार्पण होते नाईट स्पर्धेमध्ये चिंचपाडा गावच्या? नक्कीच मी पहिल्यांदा देवांश इलेव्हन संघाचं कौतुक करीन की पारगाव संघाला एंट्री ते चॅलेंजरला पुन्हा कमबॅक करण्याची संधी दिली. समोर उसरली संघ आहे, परंतु तरीही मी म्हणेन की ग्रामीण पासून बराचसा दुरावलाय. त्याचा कुठेतरी संघाची सांगड घालताना, थोडासा ताळमेळ बसवताना त्रास होईल का तुला? हो नक्कीच, कारण कित्येक वर्ष ग्रामीण क्रिकेट, आज 4-5 वर्ष ग्रामीण क्रिकेट खेळलो नाही, पण ग्रामीण क्रिकेट खेळलो नाही म्हणून क्रिकेट विसरलो नाही असं नसतो. कारण मी प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना देखील ग्रामीण क्रिकेट बघत असतो नेहमी. काय म्हणशील, कारण एवढा पॉज घेतलास आकाश तारेकर, खरं तर सगळ्यांनाच मात्र वाट पाहायला लावलीस या ग्रामीण टेनिस क्रिकेटबद्दल, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच मी क्षमा मागतो, कारण काही कारणास्तव पारगाव संघ बॅकफुटला आलाय. कारण प्रेक्षकांची जरी नाराजगी होते, प्रत्येक दिवशी कोणाचा नाही कोणाचा मेसेज असतो की पारगाव संघ कधी उतरेल, पण त्यांना मी एकच बोललो की जेव्हा उतरेल तेव्हा कमबॅक करूनच उतरेल. तर रायगडचा बायकर मॅन मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय या स्पर्धेमध्ये. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तर टॉस बॉक्स मधून नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो उसरली संघाने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर या ठिकाणी स्वागत केलं जाईल ते अर्थातच सन्माननीय नंदकुमारजी केणी साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर संपन्न झालेला आहे. आणि त्यानंतर मात्र मी विनंती करतोय ते अर्थातच पनवेल अर्बन बँकेचे संचालक आदरणीय अनिलजी केणी साहेबांचा सन्मान मात्र या व्यासपीठावर केला जाईल. तर केणी साहेब, आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मात्र हा सन्मान आपण स्वीकारावा. आणि नंदकुमारजी केणी अर्थातच नाना यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान, खरं तर आज त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या ठिकाणी सन्मान केला जाईल तो अर्थातच पनवेल अर्बन बँकेचे संचालक केणी साहेबांचा शुभ सन्मान. विठ्ठल रखुमाईची सुंदर मूर्ती, एक सुबक मूर्ती देऊन या ठिकाणी देऊन त्यांचा गौरव केला जातोय. मायेची शाल आणि खूप सुंदर मूर्ती. तर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हा, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे नंदकुमारजी मुंडकर साहेबांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. मुंडकर साहेब शाखा प्रमुख आहेत, शिवसेना शाखा प्रमुख मुंडकर साहेबांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा.
आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तर नक्कीच इथे सामन्याला सुरुवात होते. तत्पूर्वी कुमारी प्रिन्सी सूरज घरत वरचेवले यांच्याकडून पारितोषिक आलंय. वाघिलीवाडा संघाच्या प्रत्येक खेळाडूला षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. तत्पूर्वी ओव्हर टू दिनेश पाटील सर. धन्यवाद संदीपन केनी सर, त्याचबरोबर धन्यवाद दीपक पाटील सर. स्वर्गीय देवांश भोईर स्मृती दशक 2022 हे पर्व, आजची ही पहिली रजनी आणि या पहिली रजनीतील मात्र हा 5व्या क्रमांकाचा सामना. चौथ्या क्रमांकाचा सामना, ज्याच्यामध्ये एक सामन्यामध्ये मात्र काळभैरव चिंचपाडा आणि पनवेल शहर पोलीस यांच्यामध्ये खूप सुरेख रंगला. फटकेबाजी पाहतोय इथे मात्र 42 धावांचं आव्हान आहे आणि 42 धावांचा पाठलाग करताना मात्र चांगली कमिटमेंट जरूर दाखवली शतरक्षकानं, पण तरीही मात्र कव्हरच्या मधून हा चेंडू येतो सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर नक्कीच सुवर्ण संधी इथे मात्र आली आहे. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयाची बक्षीस. आदरणीय नरेंद्र गोमारे साहेब यांच्याकडून तब्बल विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयाची बक्षीस. पण इथे मात्र सलग लागोपाठ धावा बरसत आहेत. 42 धावांचा तुटपुंज धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजेच सोनाक्षी KDH वाघिलीवाडा संघ. श्री जय हनुमान जोवेली संघाच्या विरोधात पूर्वार्धामध्ये फलंदाजी ढेपाळली ती जोवेली संघाची, कारण सूरजनं 5 धावांचं पहिलं षटक फेकलं. दर्शनं त्याच्या पावलावर पाऊल टाकत निवळ 5 धावा दिल्या आणि पुन्हा सूरजने एक चांगली गोलंदाजी केली. सुमितने चांगली गोलंदाजी केली. सर्व गोलंदाजीने मात्र चांगली गोलंदाजी करत फक्त 41 पर्यंत मजल मारली. जोरदार अपील आणि अशा प्रकारे पंचाने मात्र हे अपील उचलून धरलं आणि भागेश सुरते मात्र पायचेच्या रूपानं पकडला गेला. गोलंदाज महेंद्र धुळेनं मात्र आपली कमालीचा खेळ दाखवला आणि अंतिम चेंडूवर मात्र 5व्या चेंडूवर मात्र एक मोठी विकेट मिळवली. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद. चला पंचांवर उज्जत घालायचे नाही. रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात चिंचपाडा गाव. क्रिकेटचा हा रंगलाय थरार, काळभैरव मैदानाचं नाव. शशिकांत दादा देतात नेहमी देवाच्या आठवणी नाव उजाला. शशिकांत दादा देतात नेहमी देवाच्या आठवणी नाव उजाला. तुझ्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. क्या बात. आमचे रायगड समालोचक असेंचे एक उत्तम कवी समालोचक आणि आमचे जवळचे मित्र विनोद पाटील भोपर यांच्या लेखणीतून हे निर्माण झालेलं संगीत. अगदी त्यांची लेखणी मन आणि मेंदू त्याचबरोबर भावनांचा मिलाप करणारी लेखणी असते. त्या लेखणीतून साकारलेलं आहे गीत आमच्या देवांसाठी, देवांच्या आठवणींसाठी. त्यांचंही भरभरून कौतुक. हा मात्र कमालीचा चेंडू, लागोपाठच्या 2 चेंडू सुंदर गोलंदाजी केली. शेवटचे 2 चेंडू मात्र भाग्य सुरतेला परतवला. हा चेंडू मात्र निर्धाव खेळला प्रतीक सुरते. पहिल्या षटकाची सांगता झाली आणि धाबालकावर धावा लागल्या. त्या तब्बल 14 येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. मनात
खऱ्या अर्थानं जगदंबेसमोर शपथ घेतली आणि सांगितलं की स्वराज्य जोपर्यंत मी निर्माण करत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही. आणि इतिहास साक्ष आहे, माझा राजा असा लढला आणि औरंग्याला असा नडला की स्वराज्य मिळवूनच शांत झाला. त्या राजाला सलाम. अतिशय सुरेख स्पर्धा. मग त्या ग्रामीण क्रिकेटमध्ये 4 चांद लागलेत. खूप एकापेक्षा एक सरस कामगिरी करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक रायगडमध्ये कोणतीही स्पर्धा असू द्या, ढवळेपाड्या गावचा एक आदर्श खेळाडू, आदर्श पॅकर म्हणता येईल, एक उत्तम व्यक्तिमत्व तुषार मस्कर मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या येत आहेत. त्यांचंही मनपूर्वक कौतुक केलं जात आहे. असंच प्रेम आमच्या सर्वांच्यावर राहू द्या. सुंदर फेकी जरूर झाले, दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही. कदाचित दुसरी रन नक्की झाली असती, परंतु जर तरला काहीही इथं मतलब उरला नाही. प्रत्येकची इच्छा होती प्रत्येक सुरत्याची की दुसरी रन घ्यायची आहे, कारण सीमारेषा खूप दूरवर पसरलेत. त्याच्यामुळे दुसरी रन होऊही शकली असती, परंतु प्रयत्न मात्र झाला नाही आणि त्याच्यामुळे धावा आल्या निव्वळ 1. प्रत्येक सुरत्याच्या बॅटमन धावा आली. 1 गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विवेक गायकवाड एअरपोर्ट एंडकडून गोलंदाजी करताना स्लोवर गोलंदाजी विवेक गायकवाडची. 42 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे, परंतु 42 धावांचा पाठलाग इतक्या सहजासहजी आम्ही तुम्हाला करू देणार नाही. अशाच प्रकारची गोलंदाजी मात्र इथे श्री जयानुमान जोवेली संघाची होते. आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. आता मात्र सिंगल रिस्की बनली असती पहिल्यांदा, परंतु जो मिडॉनला क्षेत्ररक्षक उभा होता तो मात्र फसला, चेंडू पकडू शकला नाही. त्याच्यामुळे 1 धाव मात्र मिळते ती सूरज पाटीलला, म्हणजेच सोनाक्षी KDH वाघोलीवाडा संघाला. एका धाव्याने 17 पर्यंत मजल मारली गेली, पण त्या षटकामध्ये कमालीची उत्तम गोलंदाजी केली. निव्वळ 3 धावा आतापर्यंत विवेकच्या या गोलंदाजीवर. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल, घरंगळत चेंडू जाणार, क्षेत्ररक्षक उचलणार, फेकणार, रिक्स नाही, अगदी शांत खेळ या मैदानावरती सुरू आहे. आणि या चेंडूवर मात्र धावा आली फक्त पुन्हा एकदा 1 आणि 18. 1 बाद 18, 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावांचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे फक्त 42. सुदे गोलंदाजी या चेंडूवर मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा 1 धाव घेतली. आणि या 2 सलामीरांनी, या 2 फलंदाजांनी मात्र ओळखलंय की धावांचं आव्हान फार मोठं नाहीये, त्याच्यामुळे रिस्कही घ्यायची नाहीयेत, परंतु रिस्क घेतली नाही. 5 धावा या षटकामध्ये आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या. 1 बाद निव्वळ 19. नाही, आजकाल आपल्या जमिनी आपली प्रॉपर्टी आहे, त्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी राखलेले गडकिल्ले हे आपले वैभव आहेत. त्या वैभवाला एकदा भेट द्या. ज्याप्रमाणे पंढरीची वारी करतो त्याप्रमाणे एकदा तरी का होईना आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्या मुलाबाळांना घेऊन त्या गडकिल्ल्यांना भेट द्या, जिथे आपल्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी आपल्या माणसांनी रक्त सांडलंय. त्या रक्ताला अभिवादन करण्यासाठी, त्या माणसांच्या पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी एकदा का होईना परंतु खऱ्या अर्थानं आपण त्या गडकिल्ल्यांना भेट दिली पाहिजे. इथे मात्र विजय आणि पराभव यामधलं कोडं कोण सोडवणार. 42 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे, परंतु 42 धावा दिसतात तेवढ्या सोप्याही नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 14, पण नंतर मात्र विवेक गायकवाडनं निव्वळ 5 धावांचं षटक फेकलं आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा गिरके देण्याचं काम केलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धापडावरती लागत आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज करण धुळे, गोलंदाजीच्या मार्कवर. स्ट्राईकवर सूरज पाटील. 18 चेंडू आणि 23 धावांचं गणित. करण धुळे लेफ्ट आर्म, वरती विकेट गोलंदाजी. कव्हरच्या दिशेने चेंडू
घरंगळत आला आणि अशा प्रकारे धाव मात्र मिळते एक एक या धावसंख्येनं हळुवारपणे अगदी हा स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. मोठ्या फटक्यांचा जणू काही ओस पडलाय, दुष्काळ पडलाय, कारण एक एक दुहेरीवर भर देत देत सामना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आतापर्यंत या दोघांचा राहिलाय, प्रतीक सुरते आणि सूरज पाटीलचा. तर नक्कीच पारगावचा बुलंद आवाज, पोपट फॅन म्हणजे जी ओळख आहे सागर पाटील पारगाव यांना विनंती करतो आपण मंचाकडे आगमन करायचं आहे. आणि इथे सामना इतका इजी सामना नाहीये, लाजवाब प्रत्युत्तर, फलंदाजाला मात्र केलं बाद आणि अशा प्रकारे दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज प्रतीक सुरते झाला बाद. तीस चेंडू आणि 42 धावांचं ते गणित मात्र आता बिघडत आहे. 16 चेंडू आणि तब्बल 22 धावा. सत्यवान पाटील ऑन स्ट्राईक, डावखुरा फलंदाज, कमालीचा खेळ करणारा हा खेळाडू आहे. ठासून गुणवत्ता भरली आहे, परंतु करण धुळे मात्र आपल्या परीने या सामन्याला गिरकी देण्याचा प्रयत्न करतायत. लेफ्ट आर्म वर विकेट. क्या बात, सामन्यामध्ये रंगत आता वाढायला लागली आहे. एक एक निर्धाव चेंडू श्री जय हनुमान जोहेली संघाला या सामन्यामध्ये घेऊन येतोय, तर एक एक निर्धाव चेंडू मात्र सोनाक्षी केडियाची वाघेलीवाडा संघाच्या अडचणीमध्ये वाढ करतोय. काय सुरेख खेळ, ज्या मैदानानं 72 धावांचा पाठलाग पाहिलाय तो मैदान मात्र 42 धावा वाचवण्याकडे वाटचाल करतोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलवला, इथे मस्त दर्शक रेडी आहे, चेंडू उचलणार फेकणार. प्रतीक सुरतेचा मगाशी अशाच प्रकारचा कॉल होता की जिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची गरज होती, परंतु आता मात्र सूरज पाटील हुशार झाला, त्याने मात्र सरळ दुसऱ्या रनसाठी प्रयत्न केला आणि 2 धाव्यानं सत्यवान पाटील खातं खोलतोय. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती तब्बल 22 वर. 2 बाद 22 चेंडूंचा अंतर असेल ते म्हणजे 14 आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. किरण धुळे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर. सर करण धुळे सुंदर सुंदर गोलंदाजी, गुड लेन स्पॉटवर पडलेला हा चेंडू मात्र सरळ विसावतोय यष्टरच्या हातामध्ये आणि आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता होते. काय अफलातून गोलंदाजी, विवेक गायकवाडनं पाया रचलाय. पहिल्या षटकामध्ये महेंद्र धुळे नक्कीच मार खाला असेल, परंतु नंतर मात्र विवेक बुद्धीनं गोलंदाजी केली आणि त्या रचलेल्या पायावर मात्र करण धुळे कळस रचण्याच्या मार्गावर दिसतोय. आणखीन एक फलंदाज सत्यवान पाटील बाद. 3 षटकांचा खेळ संपतोय. धाबळकर धाबळला तर नक्कीच पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 20 धावांची गरज. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि इथे मात्र अगदी छुपा रुस्तम असलेल्या या संघानं आपल्या परीनं कमालीची गोलंदाजी केली आहे.
पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा मोजल्यानंतर मात्र विवेक गायकवाडनं टाकलेलं 5 धावांचं षटक निर्णायक ठरलं आणि त्यानंतर उत्तम गोलंदाजी करताना निव्वळ 3 धावा देत करण धुळेनं मात्र त्याच्या हामध्ये हा मिळवला आणि आपण या धावा डिफेन्स करू शकतो याचा इरादा स्पष्ट केलाय. येणारे 12 चेंडू 20 धावांची गरज. सूरज पाटील क्रीजवर असणं सर्वात मोठी जमेची बाब. त्याचबरोबर सुमित पाटील क्रीजवर असणार आहे. या दोन खेळाडूंमध्ये क्षमता आहे, परंतु गोलंदाजांनी आतापर्यंत दाखवलेला कमालीचा खेळ मात्र जोबेली संघाला फ्रंट फुटवर घेऊन येतोय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विवेक गायकवाड ज्यानं 5 धावा मोजल्या होत्या. त्याच गोलंदाजी हातामध्ये संघाचं 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक देण्यात आलंय. आपण पाहतोय शरददादा केनी म्हणजे आमचे लाडके आप्पा या स्पर्धेचे सर्वेसर्वा आहेत. त्याचबरोबर शशिकांतजी भुईर तर नक्कीच जिथे मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी केली जाते टिचून गोलंदाजी. त्याचबरोबर या जोबेली संघासाठी पप्पूदादा धुळे यांचे मात्र शुभेच्छा येत आहेत. खऱ्या अर्थानं पप्पूदादा धुळे त्याचबरोबर दोन्ही संघासाठी प्रवीणजी गायकर वाकडे यांच्याही शुभेच्छा येत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत केलं जाईल. गोलंदाजीच्या मार्गावर विवेक पुन्हा एकदा सज्ज आहे. तर सुमित ऑन स्ट्राईक. आता मात्र आक्रमकता दाखवावी लागेल. धाव मात्र मिळते फक्त एकदा. पुन्हा एकदा एकीनं अंतर वाढत चाललंय. ते विजयापासून थोडेसे दूर होत चालले. ते म्हणजेच सोनाक्षी केडियाची वागड संघ परंतु एका धावेनं मात्र विजयाच्या समीप येत चाललाय श्री जय हनुमान जोबेली संघ. किती हळुवारपणे हा संघ खेळलाय. 42 धावा आल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्यानंतर हा संघ ढेपाळला नाही, शांत राहिला, संयम दाखवला. परंतु अचानक या सोनाक्षी केडियाची वागडीवाड संघाला कोणतं दडपण आलं की या 42 धावाही अवघड वाटायला लागल्या. संतोषजी पवार साहेब ग्रामीण 40+ अध्यक्ष त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 22च्या रूपानं धाव येते. आता मात्र चेंडू फळीच्या खेळामध्ये 22च्या धावा यायला लागलेत. उभा ठेवलाय अक्षरशः सूरज पाटीलला सुद्धा मोठे फटके लगाव दिले नाहीयेत. भाग्यसूर त्यानं केलेली आक्रमक सुरुवात सोडली तर कोणताही फलंदाज मात्र इथे मोठा फटका दाखवू शकला नाहीये. गणित बदललं, गणित राहिलं. 9 चेंडू 17 धावा. पुन्हा इथे एक चांगला चेंडू मिड विकेटला टोलवला गेला. क्षेत्ररक्षक आला, उचलला, फेकला. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाहीये. फक्त आणि फक्त एक धाव दुहेरी धावेची संधी निर्माण करू देत नाहीयेत. क्षेत्ररक्षक चप्पळ, चाणाक्ष आणि उत्तम दर्जाची गोलंदाजी. टिचून गोलंदाजीवर मात्र इथे अडचणीमध्ये येतो संघ. परंतु सोनाक्षी केडीची वागेडर संघाला मात्र इथून गेअर बदलावा लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. गेअर बदलायला लागेल जरूर, परंतु गेअर बदलत नाहीयेत कारण सुंदर गोलंदाजी होती आहे. मोठे फटके लगाव दिले जात नाहीयेत. धाव मात्र येते फक्त आणि फक्त एक. प्रत्येक चेंडूवर घेतलेली एक धाव मात्र अंतर धावांचं वाढवलं जात आहे. चेंडूरातील 7 चेंडू आणि 15 धावा. एक मोठ्या फटक्याचा अंतर आहे. त्या मोठ्या फटक्याचा अंतर क्लिअर केला जाईल काय चेंडूवर की ते अंतर तसंच ठेवेल गोलंदाज विवेक गायकवाड. सुमित पाटील ऑन स्ट्राईक. 7 चेंडू आणि 15 धावा. क्या बात, क्या बात, लाजवाब. इथे मात्र अंतिम चेंडूवर सुमित पाटीलची विकेट मिळवली आणि रंगत या सामन्याची वाढली. 42 धावांचं आव्हान जणू काही 72 सारखंच वाटलं या सोनाक्षी केडियाची वाघोलीवाडा संघाला आणि त्यामुळेच 6 चेंडू आणि गणित उरलं तब्बल 15 धावांचं. उगवला तारा
सदस्य आदरणीय मॅडी धुळे यांच्या मात्र खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत, त्यांचंही मन भरून कौतुक. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावा. स्ट्राईकवर फलंदाज असेल सूरज पाटील, तर नॉन स्ट्राईकला मात्र दर्शन पाटील. 6 चेंडू 15 धावा. या मैदानानं धावा जरी बघितल्या असतील तर या मैदानानं धावा रोखल्या ती, कारण भिंगारी संघाचा विचार केला तर रघु काकांना मात्र 2 षटकामध्ये निव्वळ 3 धावा देत 6 मोहरे टिपले. त्याच्यामुळे ही धावपट्टी गोलंदाजांच्याही प्रेमात आहे. आजकालच्या परिस्थितीप्रमाणे धावपट्टी फिरते, तो चांगला दिसणार त्याच्या मागे लागणार. ही धावपट्टी ही तशीच कोणाच तरी मागे लागणार. येणारे 6 चेंडू 15 धावांचं थरार नाट्य. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्या फॉर्च्यून इव्हेंटचं मनपूर्वक स्वागत. उमेशजी भोईर मुद्दणेकरांची भूमिका इथे मात्र निभावत आहेत. पंच सुनील दादा आमच्याकडे वळत आहेत आणि अशा प्रकारे गोलंदाज प्रमोद वरगडे मात्र पहिला चेंडू टाकतोय. स्वैर एक अवांतर धाव मात्र येते आणि एका धाव्याने गणित बदललं गेलं. ते 6 चेंडू आणि 14 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असणार आहे. 6 चेंडू 14 धावांचं हे क्रिकेट. काय उत्तम दर्जाचा सामना पाहायला मिळालाय तमाम रसिकांना. बॅटवर चेंडू नीटसा येत नाही सूरजच्या. धाव मात्र इथे मिळेल फक्त आणि फक्त 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 1. आणि या 1 धावेनं मात्र धावफलक हळुवारपणे पुढे जातोय. 29 वरती येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. दर्शन पाटील षटकार चढवेल का, लगावेल का, या सामन्यामध्ये रंगत आणेल का. प्रमोद वरगडे राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये मात्र दर्शन पाटील पहिल्यांदा चेंडू मिस झाला. स्ट्राईक घ्यायची होती सूरज पाटीलला आणि अशा प्रकारे फलंदाज दर्शन पाटील बाद. चार चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक आहे. 13 धावांची गरज आहे. आता मात्र सलामीला आलेला हा सलामीर सूरज पाटीलच्या अवतीभोवती हा सामना फिरतोय. या स्पर्धेच्या खऱ्या मुख्य आयोजक आमचे लाडके आप्पा शरददादा केनी, शशिकांतजी भोईर. खडे खडे खेळ आहे आणि खडे खडे मात्र भिरकावून दिलाय. आपल्यामध्ये गुणवत्ता किती ठाई भरली आहे याचा प्रात्यक्षिक. मिडविकेटची सीमारेषा काऊकावण्याच्या दिशेने चेंडू मात्र टोलवला आणि काऊकावण्याच्या डोक्यावरून दिला भिरकावून 6 धावांसाठी. छक्का त्याने ठोकला. अरे बॉल उडाला कशात आमचा बॅटमन पिसाटीला. बॉल उडाला कशात आमचा बॅटमन पिसाटीला. नक्कीच गाणं जसं उलट करेन. बॅटमन पिसाटला म्हणून चेंडू हवेत उडाला आणि उडालेला षटकारानं मात्र गणित बदललं. 7 धावांची गरज आहे उर्वरित 3 चेंडूमध्ये. 3 चेंडू 7 धावा. एका षटकारानं चित्र बदललंय. विचार करायला लावलाय श्री जय हनुमान जोवेली संघाला. सोनाक्षी केडीएच वागिलीवाडा संघाच्या या सूरज पाटीलनं. चला सामना सुरू करायचा आहे. तमाम रसिकांच्या डोळ्यांचं पार न फेडणारा हा सामना. मित्रांनो, मी नेहमी सांगतो, ठोकर डोंगराची नाही लागत तर छोट्या छोट्या दगडांचीच लागते. तीच छोटं आव्हान इथे कठीण बनलं. एक चांगला फटका पाहतो इथे मात्र क्षेत्ररक्षकचाच पडला आणि इथे डीप थर्माच्या दिशेने चेंडू गेला सरळ सीमारेषा बाहेर. या नशिबाच्या चौकारानं मात्र सोनाक्षी केडीएच वागिलीवाडा संघाच्या तंबूमध्ये
आनंद उत्सव साजरा केला जाईल. 3 चेंडू 7 धावांची गरज होती. या थर्डमॅनच्या दिशेने गेलेल्या चेंडूनं गणित बदललं. 2 चेंडू 3 धावा. मारला खणखणीत चौकार चेंडू गेलाय सीमा पार माझा खणखणीत चौकार चेंडू गेलाय सीमा पार माझा खणखणीत. धन्यवाद डीजे. तर श्री 11 संघाचे पुरस्कर्ते नरेंद्रजी गोमारी साहेबांकडून लगातार 2 निर्धाव चेंडूंना 2000 रुपयांचं पारितोषिक असेल ते संघाचे पुरस्कर्ते नरेंद्रजी गोमारे साहेबांकडून. तर नक्कीच नरेंद्रजी गोमारे साहेब आपलंही कौतुक, कारण टीम पॅक करणं सोपं नाही आहे. आपल्या संघाला आपल्या खिशाची झीज देत खेळवणं सोपं नसतं कधीच, आणि त्याच्यामुळे तगमग नेहमीच लागते पॅकर्सना. खेळाडू खेळतात पॅकर्सच्यामुळे खऱ्या अर्थानं आपण एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये या संघ खेळताना पाहतोय. गणित आहे 2 चेंडू 3 धावांचं गणित. चेंडू हवेत, चेंडू हवेत. इथे बरंच काही चित्र बदललं. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का आहे. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. या चेंडूवर उडालेला झेल मात्र सुटला. क्या बात, झेल मात्र सुटला. धावा आल्या तब्बल 2, परंतु एक विपरीत घडलं की सूरज पाटील गेला नॉन स्ट्राईकला. नवीन फलंदाज लालचंद गावण लिजेंडरी खेळाडू मात्र असेल स्ट्राईकवर. 1 चेंडू कंपल्सरी 1 धावेची गरज. नरेंद्र गोमारे साहेब जर सामना जिंकला तर त्यांच्याकडून तब्बल जोवेली संघासाठी 5000 रुपयाची बक्षीस दिली जाईल. पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. 1 चेंडू आणि गणित मात्र फासण्या फासफूस करणार हे वक्तव्य गौरक्षक पवार यांचं ऐकलं. 1 चेंडू 1 धावाची गरज. 1 धाव आरोग्यासाठी. या मैदानानं अनेक 40 प्लसच्या टुर्नामेंट मैदानानं पाहिलेत. अनेक दिग्गज खेळाडू 40 प्लस इथे खेळतायत. जे ध्येय आहे, जे ब्रीदवाक्य 1 धाव आरोग्यासाठी, ती 1 धाव मात्र KDH वाघेरेवाडा संघाचा 40 प्लस मास्टर्स. सोनाक्षी KDH वाघेरेवाडा संघाचा 40 प्लस मास्टर्स लालचंद गावण 1 चेंडू 1 धाव पूर्ण करेल का. सूरज पाटीलचा सुटलेला झेल जोवेली संघाला घरचा रस्ता दाखवेल का, की सूरज पाटीलचा नॉन स्ट्राईकवर येणं जोवेली संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल का. सोनाक्षी KDH वाघेरेवाडा संघ 1 धाव पूर्ण करत दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल, की ही 1 धाव तशीच ठेवत आपला घरचा रस्ता धरेल. 1 चेंडू 1 धावेचं गणित. गोलंदाज प्रमोद वारगडे राईट आर्म राऊंड द विकेट. लालचंद गावण अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. त्या उन्हाळ्या पावसाचा फायदा होईल का. जोरदार टाळ्या मित्रांनो. निशब्द करणारी गोलंदाजी. लालचंद गावण चेंडू डॉट खेळले आणि अशा प्रकारे ते विजयी झाला. तो म्हणजेच श्री जय हनुमान जोवेली संघ. 42 धावा वाचवल्या. 1 चेंडूवर 1 धाव असताना मात्र सोनाक्षी KDH वाघेरेवाडा संघ हा सामना गमावतोय. अफलातून कामगिरी. यांचे मात्र मोठे बंधुराज. वेल प्लेड जोवेली संघ. शेवटच्या चेंडूवर मात्र चित्तथरारक लढत मात्र अखेरी जिंकली ती श्री 11 जनमान जोवेली संघानं.
तत्पूर्वी जाऊया आपण या मुख्य व्यासपीठाकडे. श्री 11 संघाचे पुरस्कर्ते नरेंद्रजी गोमारे साहेबांचा सन्मान मात्र या व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करतोय संयोजकांना की आपण सन्माननीय नरेंद्रजी गोमारे साहेबांना या मंचावर आपण सन्मानित करावं. ब्रदर्स ट्रॉफी नेरळ कोल्हारे येथील स्पर्धेचे दमदार आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि या नेहमीच या जोबिली संघाला पुरस्कृत करत असतात ते नरेंद्रजी गोमारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जातोय. श्री विठ्ठल रखुमाईची सुंदर आणि सुबक मूर्ती देऊन त्यांचा सत्कार मात्र या ठिकाणी या स्पर्धेची आमची A1 जोडी अर्थातच अप्पा केणी शरदजी केणी साहेब आणि त्याचप्रमाणे सरपंच साहेब शशिकांतजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते नरेंद्रजी गोमारे साहेबांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. आणि या जोबिली संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण या, कारण तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि जे संघाचे पुरस्कर्ते श्री 11 संघाचे पुरस्कर्ते नरेंद्रजी गोमारे साहेबांकडून मात्र हे तब्बल 5,000 रुपये दिले जातील. एक डॉट चेंडू शेवटचा चेंडू होता आणि टीमसाठी मात्र तब्बल 5,000 रुपये. खऱ्या अर्थानं पुरस्कर्ते कसे असावे तर असा खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचं काम मात्र केलं ते गोमारे साहेबांना. आणि हातातोंडाशी आलेला घास मात्र वाघिलोडा संघाच्या हिरावून घेतला. डबल प्लेट जोबिली टीम शेवटच्या बॉलवर मात्र चित्तथरारक लढत जिंकली आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीर करण धुळे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक ओव्हर टाकली, 3 धावा देत असताना तब्बल 2 फलंदाजांना बाद केलं, मॅजिकल स्पेल टाकला. तो अर्थातच जुबेली संघाची ओळख करण धुळे. या आपण मंचावर करण धुळेचा सुद्धा सन्मान केला जाईल. हार्डलक वाघिलोडा टीम. तर करणचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. ठाणे ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील द लेजंड क्रिकेटर करण धुळे